कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचा केंद्रबिंदू असलेली गोकुळ दूध संघाची निवडणूक आज मतपेटीऐवजी न्यायालयाच्या दालनात अडकले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 90 दिवसाची मुदत संपली, पण निवडणूक प्रक्रिया अजूनही सुरू झाली नाही। एकीकडे सरकार मुदतवाढ मागत आहे, तर दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप करत थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे। दरम्यान कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 193 दूध संस्थांवरील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आलाय। प्रश्न फक्त एकच, गोकुळची निवडणूक खरोखरच कायदेशीर अडचणीत अडकली आहे की राजकीय गणितांमध्ये जाणीवपूर्वक अडकवली गेली आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। गेल्या काही महिन्यापासून गोकुळ दूध संघाभोवती न्यायालयीन लढाईंची मालिका सुरू आहे। अवसायात टाकण्यात आलेल्या 644 दूध संस्थांपैकी 193 संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली। 2 दिवस चाललेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवलाय। हा निकाल आज किंवा शुक्रवारी येण्याची शक्यता आहे। मात्र या निकालापेक्षा मोठा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर उभा आहे। 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक 90 दिवसात पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। ती मुदत आता संपली आहे, तरीही प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध झाली नाही। त्यामुळे करवीर तालुक्यातील हासूर येथील कैलासवासी राऊ सखाराम पाटील दूध संस्थेने निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त, सचिव तसेच सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे। याचिकेत अधिकाऱ्यांनी संगमताने निवडणूक प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचीही मागणी करण्यात आली। दुसरीकडे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीसाठी अर्ज केलाय, तर वडक शिवाले येथील महादेव दूध संस्थेने गोकुळ संदर्भातील सर्व न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी भूमिका मांडली आहे। याशिवाय 410 दूध संस्थांच्या सभासदत्वाबाबतचा वादही अद्याप सहकार न्यायालयात प्रलंबित आहे। त्याची पुढील सुनावणी ही 10 ऑगस्ट रोजीच होणार आहे। आता या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय नजरेतून पाहण्याची गरज आहे। गोकुळ हा केवळ दूध संघ नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार राजकारणाचा सर्वात प्रभावी बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे प्रत्येक न्यायालयीन आदेशाचा थेट परिणाम जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर होणार आहे। एका बाजूला निवडणूक तातडीने घ्यावी असा आग्रह, तर दुसऱ्या बाजूला विविध न्यायालयीन कारणांचा आधार घेत प्रक्रिया पुढे ढकलली जात असल्याचा आरोप। यामुळे संशय अधिक गडद होत आहे। निवडणूक उशिरा होण्याचा फायदा नेमका कोणाला आणि तोटा कोणाचा, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात ही जोरात चर्चेला जाऊ लागलाय। आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष 10 ऑगस्ट कडे लागलंय। सर्वोच्च न्यायालय मुदतवाढ मंजूर करणार का, अवमान याचिकेवर कठोर भूमिका घेणार का, आणि सर्वात महत्त्वाचं, गोकुळची निवडणूक अखेर मतपेटीत होणार की न्यायालयाच्या आदेशावरच तिचं भवितव्य ठरणार, या प्रश्नांची उत्तरं कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचा पुढचा अध्याय लिहिणार आहेत। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।